नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, शिवसेना आणि राणे यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आज चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यात राजकीय द्वंद्वाचा आज अनुभव सगळ्या महाराष्ट्रानं घेतला. राणेंचे प्रहार आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी चालवलेले प्रत्युत्तराचे बाण. त्यामुळे चिपी विमानतळाच्या रनवेवर आज राजकीय शहकाटशहाचं विमान घिरट्या घालताना दिसलं. याच राजकीय सामन्यावर आज आपण चर्चा करणार आहोत रनवेवरचं राजकारण या विशेष कार्यक्रमातून. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते प्रमोद जठार आणि शिवसेनेचे नेते वैभव नाईक. दोघांचंही स्वागत या चर्चेमध्ये. मी सुरुवातीला प्रमोद जठार यांच्याकडे जातोय. प्रमोदजी, आजच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये जे सगळे प्रहार झाले, श्रेयवादाची लढाई झाली, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप झाले, या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आमचं तर म्हणणं असं आहे की ठीक आहे, एकूण एक विकासाचं एक मोठं काम सिंधुदुर्गामध्ये या चिपीच्या विमानतळाच्या माध्यमातून सुरू झालं. आता कोकणाला अशा प्रकारची म्हणजे भजन परंपरा आहे. त्या भजन परंपरेमध्ये एक डबल बारी प्रकार असतो. बर, त्या डबल बारीमध्ये दोन बुवा आले की काही एका दुखाचं उन्हा काढणं किंवा एकाबद्दल बोलणं, ही काही कोकणाला परंपरा काय निराळी नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे की ठीक आहे, जे झालं, जे काही प्रकार झाला त्या प्रकारामध्ये कोणामुळे हा प्रकल्प अडला किंवा कशामुळे अडचणी आल्या, कोणी या जागा घेण्यासाठी अडवलं होतं, मग हा प्रकल्प कशा, असं एकूण माणूस कुठलाही एखाद्या लोकार्पण सोहळ्यामध्ये येतो आणि 20-20 वर्ष एखादा प्रकल्प त्या ठिकाणी अडकतो. ते कोणामुळे उशीर झाला, त्याच्यात कोणी मदत केली, अशा प्रकारचं एक चर्चा त्या ठिकाणी होते आणि योगायोगाने ती या ठिकाणी झाली. परंतु मला वाटतं सगळ्याच कार्यकर्त्यांनी मनाचा मोठेपणा करून त्या स्वीकारल्या, कारण उद्धव ठाकरेजी पण ज्येष्ठ आहेत, नारायण राणे सुद्धा ज्येष्ठ आहेत आणि दोघांची तळमळ ही कोकणाच्या विकासाची होती असं मला वाटतं कोकणी माणूस त्या ठिकाणी समजतो. बर, वैभव नाईकजी, आज जेव्हा व्यासपीठावरती उद्धव ठाकरे होते, राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख सुद्धा, नारायण राणेंनी मात्र या संपूर्ण त्यांच्या भाषणाचा जर आपण सार बघितला तर त्यांचा प्रचंड राग तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींवर आपल्याला दिसला. स्थानिक लोकप्रतिनिधी कशा प्रकारे या संपूर्ण विकासाच्या कामांना अडथळे आणतायत, आंदोलनं करतायत, याच्याबद्दलचा पाढाच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर वाचला. आणि एवढ्यावर ते थांबले नाही, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही एखाद्याची नेमणूक करा आणि यांचे सगळे कारभार नेमके काय ते समोर आणा, असं म्हटलेलं आहे. ह्या स्थानिक नेत्यांकडून नेमकं होतंय काय? खरं तर मगाशी जठार साहेबांनी म्हटल्याप्रमाणे गेले 20 वर्ष हा प्रकल्प सुरू आहे आणि 20 वर्षातली 15 वर्ष राणेच सत्तेत आहेत. मग ते उद्योग मंत्री होते, मुख्यमंत्री होते, वेगवेगळ्या पक्षात सत्तेत होते, आता 3 वर्ष खासदार होते, राज्यसभेचे भाजपचे खासदार होते. आणि या 20 वर्षामध्ये 15 वर्ष त्यांनी हा प्रकल्प का पुरा केला नाही? खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये मग शिवसेना सरकार असून देत, माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून देत, सुरेश प्रभू असून देत, खासदार विनायक राऊत असून देत, हे सातत्याने प्रयत्न करत होते की हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. खरं तर गेल्या मग विरोध कोण करत होतं? जमिनी द्यायला विरोध, प्रत्येक गोष्टीला विरोध कोण करत होतं? नाही, प्रकल्पाला विरोध खरं तर जमिनी घ्यायला आम्हीच विरोध करत होतो. कारण जमिनी ज्याप्रमाणे 900 हेक्टर जमीन पाहिजे होती, पेन्सिलने अनेक हजारो एकरच्या जमिनीवर पेन्सिलने नोंद केल्या आणि या नोंद नंतर कॅन्सल केल्यात. आणि ज्या जमिनीची आजही तुम्हाला मी कोरानिशी दाखवू शकेन की या जमिनी कोणाच्या नावावर घेतल्या आहेत. लोकांना भिवून घालायचं की या तुमच्या जमिनीवर 7/12 2 होणार आहे, पेन्सिलने नोंद करणार आहे, या तुमच्या जमिनी शासन दरबारी होणार आहेत आणि त्यांच्याकडनं भिवून त्या लोकांकडनं जमीन विकत काही लोकांनी घेतल्या, याचे पुरावे माझ्याकडे आहे. परंतु आता त्यामध्ये राजकारण नको, आता कोणाची उमेदवारी काढायचा विषय नको. तर या ठिकाणी प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे म्हणून सातत्याने मगाशी जठरांनी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांनीच प्रयत्न केले आणि निश्चितपणे सगळ्यांचा मान सन्मान देण्याचं काम सगळ्यांनी केलं होतं. परंतु राणेंनीच या ठिकाणी व्यासपीठावरनं मुख्यमंत्र्यांना बोलायचं, आपण सगळं आपणच केलं म्हणून सांगायचं आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नाईलाजाने बोलावं लागेल असं मला ते या ठिकाणी वाटतं. परंतु आता झालं गेलं विसरून
या भागात हे विमानतळ कसं चांगलं चालेल, या विमानतळात पर्यटक जास्तीत जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कसे येतील याचा आपण पाठपुरावा केला पाहिजे आणि पर्यटनाच्या दृष्टीने हा जिल्हा विकसित झाला पाहिजे यासाठी सांघिक प्रयत्न आहेत. आणि ते माधवराव शिंदे चिरंजीव ज्या ज्योतिरादित्य शिंदे होते त्यांनी पण सांगितलं की जर तुम्ही चांगलं विमानतळ चालवलं, चांगले पर्यटक आले तर आणि आपण विमानं सुरू करू. आणि त्यामुळे सगळ्यांच्या राज्य आणि केंद्र शासनाच्या सहकार्यातनं या विमानतळासाठी आता या पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी आहात, पण आज आणखीन एक सगळ्यांनी तिथं प्रश्न मांडला, तो म्हणजे विमानतळातून एकदम चकाचक प्रवास करून यायचं. चकाचक सगळी ती विमानतळाची सगळी परिस्थिती आपण बघितली आज, पण विमानतळाच्या बाहेर आल्यानंतर लगेच खड्डे आहेत. त्या खड्ड्यांचा मुद्दा सुद्धा उपस्थित झाला. त्या खड्ड्यांचं नेमकं काय करणार आहात? खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते आता खराब झाले, ही वस्तुस्थिती आहे, ती कोण नाकारत नाही आणि आम्ही ती नाकारत नाही. आणि उलट पक्ष आम्ही ती जबाबदारी घेतो. आपल्याला म्हटलं की करोनाचा कालावधी होता, गेल्या 15 मे पासून आजपर्यंत म्हणजे काल सुद्धा पाऊस या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडला. या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे रस्ते आजपर्यंत रस्ते आपण 100-125 कोटीची वर्क ऑर्डर या ठिकाणी आहेत. आता पाऊस संपला की 2 दिवसात हे रस्ते सगळी कामं आता आजपासून काही ठिकाणी आज सुरू झाली आहेत, काही ठिकाणी 2 दिवसांनी सुरू होतील आणि महिन्याभराच्या आत हे सगळे रस्ते सुशोभित होतील. म्हणजे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की पुन्हा 1 महिन्याच्या आत माझी तुम्ही मुलाखत घ्या, हे रस्ते पूर्णपणे चांगले झाले असतील. हे रस्ते पर्यटनाच्या दृष्टीने ज्या जिल्ह्याला पर्यटनाच्या दृष्टीने ज्या रस्ते पाहिजेत असे रस्ते पर्यटनाला साजेसे रस्ते करण्याची जबाबदारी आमची आहे. आज माननीय मुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा सांगितलं की लागणारा आणि निधी, अधिकचा निधी सुद्धा, म्हणजे निधी आहे, फक्त करोनामुळे तो निधी आला नव्हता. गेल्या 15 मे पासून पाऊस होतं, दोपटी वादळ आलं, त्यामुळे हे रस्ते थांबलेली वस्तुस्थिती आहे, ती नाकारत नाही. आणि ती जबाबदारी सुद्धा आमची आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे. आणि परंतु येणाऱ्या महिन्याभरामध्ये हे रस्ते करण्याची जबाबदारी आपण या ठिकाणी घेत आहोत. प्रमोदजी, आजच्या या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेत्यांना बोलवलं नाही म्हणूनची नाराजी सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांची होती आणि त्यांची अनुपस्थिती सुद्धा दिसली. हे टाळता आलं असतं असं वाटतं तुम्हाला? नाही, 100%. कसं असतं, आता वैभवजी माझे मित्र आहे, पण तुम्ही कोकणातली एकूण परिस्थिती समजून घ्या. एकतर कोकणामध्ये कुठलाही प्रकल्प आणला, मग तो सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, तर पहिला मुद्दा येतो तो जागा ऍक्विजिशनचा. ही जागा ऍक्वायर्ड करणं, ती संपादित करणं हे फार मोठं टास्क आहे. जसं मुंबई गोवा हायवे आता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय, काही प्रमाणात तो 24 पर्यंत होईल, सिंधुदुर्गात पूर्ण झाला. आता ह्या ठिकाणच्या जागा ऍक्विजिशनला गडकरी साहेबांनी 5-5 पट त्या ठिकाणी पैसे दिले म्हणून जागा ऍक्वायर्ड त्या ठिकाणी असलेलं. आज आम्ही विमानतळाचं उद्घाटन केलं, पण या विमानतळाची जागा ऍक्विजिशन करण्यासाठी नारायणरावांना जे प्रयास पडलेले आहेत, त्या प्रयासाच्या याच्या पोटी ते त्या ठिकाणी बोलले. त्यावेळेला जागा ऍक्वायर्ड झाली म्हणून आज उद्घाटन झालं, हे लक्षात ठेवा. आता म्हणून त्यांना असं वाटत होतं की कोणीतरी शिवसेनेतला एका दुसरा माणूस कोणीतरी म्हणेल की बाबा हे जागा ऍक्वायर्ड केलीच नारायणराव तुम्ही, त्यामुळे तुमचं श्रेय आहे. आता ते त्यांना लागलं की अशा प्रकारे हे एकंदरी बोललं असतं तरी मला वाटतं प्रश्न सुटला असता. गंमत म्हणून सांगतो, आडाळीमध्ये नारायणरावांनी 700-800 एकर MIDC ला जागा ऍक्वायर्ड. आता MIDC मध्ये हळूहळू प्रकल्प त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली. सी वर्ल्ड का आला नाही तर जागा ऍक्वायर्ड झाली. नाणार प्रकल्प का झाला नाही तर जागा ऍक्वायर्ड झाली नाही. MIDC इथले का होत नाही तर जागा ऍक्वायर्ड होत नाही. म्हणजे जागा संपादन हा एक जटिल समस्या आहे. आणि जो जागा संपादनामध्ये कोकणात यशस्वी झाला, मला वाटतं सगळं श्रेय त्या जागा संपादित करणाऱ्या त्या मंत्री महोदयाला आणि त्या सगळ्या यंत्रणेला खरं म्हणजे द्यायला, कारण त्याच्यावरची नंतर रंगरंगोटी आहे ही ओघाओघाने. नाही, ठीक आहे, त्याच्याबद्दलची सगळी चर्चा झाली आणि त्याचं श्रेय सुद्धा त्यांनी दिलं. अनेक गोष्टींबद्दल मुख्यमंत्री पण बोलले. पण आज जेव्हा कोकणवासी या संपूर्ण या कार्यक्रमाकडे बघत होता, तेव्हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या पेढ्याचा उल्लेख केला गेला त्या पेढ्याचा गोडवा दिसेल असं वाटलं होतं, पण तो गोडवा नाही, तर तिथं बाण चालले आणि प्रहार सुद्धा झाले. खरंच ते योग्य होतंय का? एक छोटासा ब्रेक घेऊन चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. वैसे तो जिन लोगों को छोड़ा गया उसमें एनसीपी के भी एक बड़े नेता के बेटे से जुड़ा हुआ व्यक्ति, उसको भी छोड़ा है, लेकिन हम इसलिए उनका नाम नहीं लेते कि वो क्लीन थे, तो उनका नाम लेकर हम उन्हें बदनाम क्यों करें। तो मुझे लगता है कि इस पर राजनीति नहीं होनी चाहिए।
हमारे बच्चों को बिगाड़ने वाली ये जो ड्रग्स की महामारी है या ये जो गलत लत है, इससे लड़ने के लिए हम सबने एक साथ आकर काम करना चाहिए, ऐसा मेरा मानना है। एनसीबीचं खच्चीकरण केलं जातं अशा पद्धतीचे आरोप करून. ते असं आहे की मी मागे देखील बोललो की मलिक साहेबांचं, नवाब मलिक साहेबांचं दुखणं वेगळं आहे आणि म्हणून त्या संदर्भात मी पुन्हा बोलणार नाही. भाऊ, राज्य सरकारनं अजूनही पाऊस नुकसानीचा रिपोर्ट जो आहे तो केंद्राकडे पाठवलेला नाही आहे. सोबतच नुकसानीची जी मदत आहे त्या संदर्भातला वाटाही जाहीर केला नाही आहे. त्यामुळे केंद्र सरकार मदत करू शकत नाही असं केंद्रीय राज्यमंत्री कराड म्हणत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, मी पुन्हा सांगतो की NDRFचा पैसा आगाऊ राज्याकडे असतो, तो SDRFमध्ये असतो. त्यातनं राज्य सरकारने पैसे पहिले द्यायचे असतात आणि त्यानंतर मग केंद्र सरकारकडे मागायचे असतात. आणि नुकसानीची जी पाहणी आहे या संदर्भातला रिपोर्ट पाठवला जातो, तिकडनं त्यांची टीम येते, पण तोपर्यंत कधीच थांबावं लागत नाही. इतके वर्ष मीही मुख्यमंत्री होतो, कधी थांबायची गरज नसते. थेट डायरेक्ट लगेच हे पैसे खात्यावर जमा करायचे असतात. हो, अजित पवार यांच्याकडे आयकर विभाग, यांच्या नातेवाईकाकडे आयकर विभागाने छापे टाकले, जाणीवपूर्वक हे छापे टाकले आहेत असा आरोप अजित पवार आणि त्यांच्या पवार शरद. असं आहे की 2 प्रकारचे छापे IT विभागाने टाकले आहेत. त्यातल्या पहिल्या छाप्याच्या संदर्भात त्यांनी एक प्रेस नोट काढली आहे, जी मला असं वाटतं अत्यंत गंभीर आहे. आणि मला तर असं वाटतं की माध्यमांनाही कदाचित त्याचं गांभीर्य लक्षात आलेलं नाही. कारण 1050 कोटी रुपयाची दलाली कशाला म्हणतात, ही त्याच्यामध्ये कागदपत्र सापडले आहेत, त्याचे पुरावे सापडले आहेत, याच्यामध्ये बदले आहेत, याच्यामध्ये टेंडर आहेत, याच्यामध्ये मंत्री आहेत, याच्यामध्ये अधिकारी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नव्हे देशातला सगळ्यात मोठा अशा प्रकारचा हा पुरावा या रेड्समध्ये सापडलेला आहे. आता एजन्सी त्या संदर्भात अधिक खुलासा करेल, त्याच वेळेस आपल्याला समजेल, त्यापेक्षा जास्त माहिती नाही, पण हे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारच्या सगळ्या रेड्स नंतर पुरावा मिळाल्यानंतर त्याला राजकीय स्वरूप देणं हे चुकीचं आहे. आणि त्यासोबत काल परवा ज्या रेड्स झालेल्या आहेत, 5 साखर कारखाने ज्यांच्या विक्रीच्या संदर्भात तक्रार होती, ज्याची चौकशी झाली, चौकशीमध्ये विक्रीची प्रक्रिया ही चुकीची आहे. आणि त्याहीपेक्षा विकत घेताना जे फंड्स आले आहेत, हे फंड्स चुकीच्या पद्धतीनं आले आहेत. तुम्ही काळ्या पैशावर टॅक्स भरून किंवा या ठिकाणी ब्राईबचा जो पैसा असतो, लाचेचा जो पैसा असतो, त्याच्यावर टॅक्स भरून तो पांढरा करू शकत नाही, हा नियम आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस एखादा कारखाना विकत घेता त्यावेळी त्या कारखान्याचं जो काही तुम्ही खरेदीचा पैसा आहे हा योग्य पैसा असला पाहिजे. पण तक्रारी अशा होत्या की या कारखान्यांच्या खरेदीच्या वेळी ज्या कंपन्यांमधनं पैसा आला आहे तो पैसा काही योग्य नाही आहे. आणि म्हणून याची चौकशी ही या ठिकाणी IT विभागाने केली आणि त्यानंतर या कंपन्यांचे जे डायरेक्टर्स होते त्या डायरेक्टर्सकडे हा छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे पवार कुटुंबावर छापा टाकलेला आहे चुकीचं आहे, कारण पवार कुटुंबात अजून लोक आहेत, ते वेगवेगळे बिझनेसेस करतायत, त्यांच्यावर कुठलाही छापा टाकण्यात आलेला नाही आहे. या 4-5 ज्या काही साखर कारखाने आहेत ज्याच्यामध्ये काही व्यवहार झाले अशी माहिती IT विभागाकडे होती, त्याच्या डायरेक्टर्सवर टाकलेले छापे आहेत. याला कुठल्याही परिवाराशी जोडून पाहणं हे अयोग्य आहे. देखिए, IT विभाग ने जो छापामारी की है, पहले तो उन्होंने एक प्रेस नोट में बताया जिसको बहुत गंभीरता से लेना चाहिए कि महाराष्ट्र में इस छापामारी में 1000 करोड़ रुपए की दलाली और ट्रांसफर्स में पैसा, इसके सारे एविडेंस उनको मिले हैं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी केलेले आरोप आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या संदर्भातल्या किंवा त्यांच्या कंपन्यांवर झालेल्या ITच्या रेड्स याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.